हा जो स्वभाव असतो बऱ्याचशा राजकारण्यांचा, हा कालांतराने त्यांना कुठेतरी त्या अडचणी येतातच. म्हणजे ते जे आहे समोर ते मांडलं ना, खोटं बोललं की आपल्याला 100 गोष्टी लक्षात ठेवावं लागतात. आणि एक खोटं आपण एका जे काय खोट्यासाठी खरं 100 बोलावं लागेल. एकासाठी 100 बोलावं लागतं आणि ते लक्षात ठेवावं लागतं की पुढच्या वेळेला तो माणूस समोर आला, अरे आपण याला काय सांगितलं होतं. त्याच्यापेक्षा जी आहे वस्तुस्थिती ती बोला ना बाबांनो, तुम्हाला खोटं बोलायची वेळ येत नाही आणि याला काही फालतूच्या गोष्टी लक्षात ठेवायची वेळ येत नाही. बरोबर. तुमच्या या नगर परिषदेच्या या सगळ्या एरियामध्ये म्हणजे देवळाली शहरामध्ये किंवा राहुरी तालुका मतदारसंघामध्ये एवढे कार्यकर्ते, त्यातला एखादा असा कार्यकर्ता आहे की जो तुम्हाला वाटतो त्यांनी वेगळाच किस्सा करून टाकला किंवा तुम्ही त्याला विसरू शकत नाही असं काहीतरी काही असं ना, हौशी नवशी असे कार्यकर्ते असतात, असे अनेक असतात आणि असे किस्सेही घडत असतात. परंतु शक्यतो सगळ्यांनी संयमाने राहावं, काही गोष्टींची पथ्य पाळावीत, हे मी कायम सांगत